नमस्कार मंडळी, देवदत्त मोरे DM आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज MIDC कोरेगाव मैदानामध्ये एक आदत एक दुसरा बैल मैदान पार पडलं आणि या मैदानाच्या फायनलमध्ये कार्तिक आणि याचं नाव काय वादळ घरसाचा आज प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. आपल्यासोबत त्यांची संपूर्ण टीम आहे. सोमा ड्रायव्हर आहेत ना. शेट, काय सांगाल आज कसा आनंद आहे? आज खरं तर खूप आनंद आहे. आम्ही एक वासरंदात लावल्यापासून आम्ही गुलालशी खूप संघर्ष करत होतो. बरेच दिवस म्हणजे पैराला बी खूप अडचण येत होती आम्हाला. काही मैदानातलं पळ बघून माणसं जरा पैराला कुचकुच करायची, पैरा देत नव्हती, खो करू पळूया असं तसं नियोजन. पण आज त्यानं सिद्ध करून दाखवलं की त्याच्यात किती धमक आहे, तो काय करू शकतो आणि काय नाही ते. आणि आज खूप मोठा आनंद आहे कारण की त्यानं पहिला त्याचा गुलाल 1 नंबरचाच करून दिला. त्याबद्दल त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे. शेट, बघायला गेलं तर ज्यावेळेस ही गाडी गटाला पळाली त्यावेळेस चर्चा चालू होती की प्रथम क्रमांकाची मानकरी जोडी ठरणार तर हीच गाडी ठरणार. हा गटाला चर्चा झाली होती. गट असू द्या, सेमी असू द्या, फायनल असू द्या, तिन्ही फेरे गाडी अंतरानं गट सेमी तिन्ही पण फेरे काढलेत. काय सांगाल? गाडी खरं तर आमची पहिली गाडी गटूनच पळते आणि आता आपले फलटण तालुक्याची मुलीमध्ये तो सोमा ड्रायव्हर आहे, त्यांना पण तुम्ही विचारा गाडी कशी काय पळली. गाडी खूपच मस्त पळाली. तिन्ही फेर गाड्यांनी वर्चस्व दिलं. तर बघायला गेलं तर दोन्ही पण नंदी टॉपमध्ये पळत आहेत. आता कार्तिक पण आता दुसरा झालाय हो आणि तो पण दुसराच आहे. हो. आता दुसऱ्यामध्ये पहिलंच मैदान आहे कार्तिकचं. दुसऱ्यामधलं हे तिसरं मैदान आहे, पण त्यात आता तिसऱ्या मैदानात गुलाल भेटला, ते पण 1 नंबरचा केला त्याने गुलाल. आता बघायला गेलं तर आपल्याबरोबर सोमा ड्रायव्हर पण आहेत. आता गाडी जर पळवायची म्हटलं आणि आदत वासर असू दे किंवा दुसरा वासर असू दे, ड्रायव्हर पण तेवढ्या चालाकीचा पाहिजे ना, अनुभवी पाहिजे. तर सोमा ड्रायव्हर म्हटलं की आपल्याला माहितीच आहे अनुभवी ड्रायव्हर. काय सांगाल? गाडी गटाला थोडीशी गाडी म्हणजे मी मापातच गाडी चालवली आहे. थोडीशी गाडीला त्यांच्या मनानंच दोन्ही वासरं आहेत त्यामुळे त्या मनानंच सगळा गॅस लागत होता गाडीला. त्यामुळे थोडीशी मी व्हायचं मापातच गाडी आणली. पण मला विश्वास होता की गाडी आपण समजा जोर लावला मग 100% गाडी राहणार आज मैदानात. राहण्यानंतर मी शिमीला गाडी नर गाडी तर पळताना नरमादीच पळली पाहिजे, ही माझ्या महत्वाचा मुद्दा. नरमादी गाडी पळल्याशिवाय पण गाडी पळत नाही आणि गाडीला स्पीड पण लागत नाही. गाडी एवढी नरमादी पळते ना म्हणजे कुणाचं एकामेका अंगावर ढकली नाही, काय नाही. फक्त खांद्यावर थोडंसं एका उडीचं जजमेंट जमलं नाही. 100% गाडी कुठल्याही मैदानात असू द्या आणि कोणाची पण गाडी असू द्या, तिथं 100% गाडी ही काय ना काय तर 100% घडवणार आणि घडवून देणार आपण. बरोबर. एवढं आज मी गाड्या म्हणजे आता ह्या कालावधीत गाडी आणल्या ना, म्हणजे ही गाडी ना एवढीच म्हणजे दोन्ही वासरं झाली किती काय केली तर आता दोन्ही पण मला वाटतं दुसरीच आहे ती. आता दात पडल्यात त्या दोन्हीनं पण. अजून याने म्हणायत ना, अजून याला अजून टायमिंग आहे अजून. बरोबर. 400 6 येत आत्ताच एवढी गाडी पळते म्हणजे पुढे गाडी किती पळेल. बरोबर. सेम भारत सुंदर गाडी कशी पळत होती नरमादी, त्या टाकात गाडी 100% ती गाडी पळणार. कारण ड्रायव्हर आता बघायला गेलं तर ज्यावेळेस गाडी गटाला पळेल ना त्यावेळेसच मैदानात चर्चा चालू होती की वाळदर आणि कार्तिक या गाड्याला एवढं स्टॉपचं स्पीड लागले. दोन्ही पण दुसरा आहेत. हीच गाडी आज 1 नंबर कारण त्या गाडीने 1 नंबर केला. आज ड्रायव्हर म्हटलं की सगळ्यात जास्त जवळून बघणारा कोण तर ड्रायव्हर असतोय. कार्तिक विषयी काय सांगाल? कार्तिक विषयी मालक मला थोडंसं बोललं होतं. कार्तिकवर फक्त लक्ष देऊ नको. कार्तिक पाहणं हे मला माहित होतं आणि कार्तिक पळलेला पण बघितलं होतं स्वतः डोळ्यानं. त्याची खाली उटी किती आहे, काय किती मागं सरला, काय झालं तरी कार्तिक असं बैल आहे की किती पण मागं सोडून काय झेंड्याकडे लक्ष एकदा झेंडं पडलं नाही तर ती बाजू शाप. अंगावर येणे नाही, दुसऱ्याच्या अंगावर जाणे नाही, काय नाही. फक्त त्याच्या डोक्यात एकच फक्त पळत नाही. त्याच्याबरोबर वादळ पळालं. वादळ विषय काय सांगाल? वादळविषयी तर त्यांची घरची गाडी पळलेलीच होती पहिली पण आणि आता पण गाडी सुंदर अशी पळते. आज दोन्ही एकाच दावणीला बांधा आहे ते तरी गाडी किती पळते अख्ख्या महाराष्ट्रानं आज तर बघितलं असेल. आज बघितलं म्हणजे थोडक्यात आता सर्व तर चर्चा तर ह्याच गाडीची आणि ह्या गाडीकडे सगळ्यांचं लक्ष आणि इथनं पुढं पण राहणार. जेव्हा ही गाडी जर एकत्र पळाली तर 100% गुलाबात राहणार एवढी तरी ठाम गॅरंटी असते. 100% कसं आहे दोन्ही वासरं पण गाडी चांगली पळते. त्यामुळे महाराष्ट्र पण मध्ये गाड्या चांगली पळली या आणि महाराष्ट्रानं बघितल्याशिवाय पण पायऱ्याला माणूस कसं आहे आजकाल तुझं माझं चाललंय या पायऱ्यासाठी बैलांच्या. आज थोडंसं गाडीनं मार खाल्ला तर माणूस लगेच म्हणतंय थांब पुढचं मैदान बाबा करूया आपण नियोजन. हे विषय पण माझं तर म्हणणं हे म्हणजे कसं आहे आपलं पार नाही म्हटलं आपली घरची गाडी तर सगळ्या महाराष्ट्राला माहिती पळते या. बरोबर आहे. त्यामुळे घरची गाडी पळवण्यात काय म्हणजे आपण आपली घरची गाडी पळवाय काय त्या विषय देतो तेव्हा. बरोबर आहे. आपली घरचीच गाडी पळवायची. आपल्याला माहिती ना मग गाडी किती पळते ती. पण माझं म्हणणं थोडीशी कसं 1-2 मैदान फोडून परत हीच गाडी हाणायची, 1-2 मैदान फोडून हीच गाडी हाणायची. त्यामुळे आज गती पण वाढणार आणि पुढच्या मैदानात 100% मी आपण असलो ना आणि एक टांग्याचा फरक दाखवणार तुम्हाला सांगतो. बरोबर. हे आपला विश्वास आहे. म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे आपण
किती खालनं वर गेलेलो आहे आपण. बरोबर असं नाही की टॉपच्याच गाडीवर पहिल्यांदा गेलो. हां बाब्यापासून आपण बाब्या संघ बैल घेऊन आदत वस्त्र घेऊन आपण इतिहास घडवलेला आहे. बरोबर. त्यामुळे ह्या गाडीचा मला एवढा इथे अंदाज आलाय ना, हां हां डोळं झाकून गाडी कधी पण कुठं पण लागू द्या गाडी. बरोबर. गाडी 100 गाडी ठेवायचं काम आपल्याला लागलं. ड्रायव्हर ज्या पद्धतीने तुम्ही बोलला, आपण गाडी पळायच्या आधी पण आपली चर्चा झाली, पळून आल्या पण तुम्ही म्हणला की गाडी सहजासहजी गावणारे नाही कोणाला, एवढं टॉपचं स्पीड गाडीला आहे. हा, मी तुम्हाला आलेलं काय म्हणलं, गाडीला स्पीड लागलं आणि गाडीला म्हणजे असं नरमादी गाडी पळते. तुम्ही काय मला म्हणला की गाडी कशी पळते, म्हणलं नरमादी गाडी पळते. गाडीला स्पीडच आहे ना तेवढं दोन्हीला पण. त्यामुळे गाडी हाणाय पण स्पीड असल्याशिवाय गाडी हाणाय पण मजा येत नाही हो. बरोबर आहे. कळलं का. त्यांची पण नाव होतं आपलं. खरं तर स्टेट बोला. हां खरं तर आजच्या मैदानाला सुद्धा आम्हाला खूप अडचण येत होती. आजच्या मैदानात बऱ्याच जणांना फोन केले, पैरा द्या वासूर चांगलं पळते. फॉर्च्युनरच्या मैदानात गाडी दुसऱ्या सीमेत पाहिलेलं वासूर कडनं खूप मस्त गाडी पळत होती. पण एवढ्या अडचणी ती पायऱ्याला गुलालाशिवाय माणसं पायऱ्याला देत नाहीत. पण आज मग आम्ही वैतुकून शेवटी घरची आमची गाडी, ते आमचे येवल्याचे मित्र आहेत मोहित कापसे, त्यांचे आमचे घरचे संबंध आहेत. गाडी कोण पायरा होत नव्हता म्हणून आम्ही फक्त त्यांना, ते आत्ताच घरी गेलते, त्यांना लगेच माघारी बोलून घेतलं आणि घरची गाडी पाहिलीत नाही, 1 नंबर केला. त्याचा खूप आनंद आहे आम्हाला. आणि खरं तर हे आपलं देव बकासूर, त्याचा आशीर्वाद ह्याच्या पाठीशी आहे. त्यामुळे त्याने सिद्ध करून दाखवलं की मी पण पक्क्या गुरुचा शिष्य आहे. आता बकासूर आणि कार्तिकची गाडी पण जबरदस्त पळाली होती. आणि बघायला गेलं तर आता बैलगाडी क्षेत्रामध्ये सगळ्यात मोठा जर काय अडचण असेल तर ती पायऱ्याचीच आहे. म्हणजे बैल पळत असून पण पैरे मिळत नाहीत. ड्रायव्हर पण आहेत आपल्याबरोबर. शेट काय सांगाल, कशामुळे अडचणी एवढ्या येतात? काय आत्ताच्या सध्याच्या परिस्थितीत पैरेकरी बघतो, गुलाल बघतो की वासरू किती पळतंय, काय पळतंय, कुठं पळतंय. जे गुलाल जास्त असलं तर ते माणूस पैरा करते. आम्हाला खूप आत्ता पण एवढ्या 1 महिन्यात पैरायला खूप अडचण आली, खूप अडचण आली. शेवटी कंटाळून आम्ही घरचीच परत तो येवल्याला गेलेला खूण आम्ही माघारी बोलावला आणि आज ही गाडी कोरेगावात आणली आणि तिने 1 नंबर केला. कुठंतरी आज त्यानं तुमच्या संपूर्ण टीमचं मालकाचं नाव खाली होऊन दिलं नाही. ज्या पद्धतीनं तुम्हाला पायऱ्याला अडचण आली तर ते आज घरच्याच गाडीनं पळून सिद्ध करून दाखवलं. जरी पायरा नाही मिळाला तरी घरची गाडी पण आपली राहू शकते, 1 नंबर करू शकते. ते त्यांनी त्यांच्या जीवावरती पळून सिद्ध केलेलं आहे. हो, आणि आमचे कार्तिकचे मालक निलशेट कदम असतील, अजितदादा सावंत असतील आणि आमचे चिपळूणचे बंधुरा साहिल जाधव असतील, यांचं खूप मोठं सहकार्य आहे. कारण की साहिल जाधव पायरा करतो, याचं सगळं ह्याचं नियोजन तोच करतो. त्याला पण खूप त्रास झाला या पायऱ्यासाठी. पण शेवटी आम्ही वैतुकून आजचा हे निर्णय घेतला आणि या गाडीनं सिद्ध करून दाखवलं. ह्यानं पण सिद्ध करून दाखवलं की मी काय करू शकतो आणि काय नाही. कार्तिक याच्या आधी आदतला पण पळत होता आणि अजून पण पळतोय आणि इथून पुढं पण पळत राहणार. असं तुमचं नाव मोठं करत राहणार. कुठंतरी तो त्याच्यासाठी त्याच्या मालकासाठी कायम पळतच राहील. त्याचबरोबर मित्रांनो, कार्तिक बरोबर पळाला आपला वादळ आहे, घरचीच गाडी आहे. शेट काय सांगाल, वादळचा पळ कसा होता? वादळचा कार्तिकचा तोडीचं पळ आहे. दोन्ही वासरं सेमच पळतात. गाडी नरमध्ये पाहिल्यामुळे आज त्यांनी 1 नंबर केला. आता कार्तिक आपला 3 फेऱ्याला याच्या आधी कुठं पळाला आहे? कार्तिक 3 फेरालाच पोहते. आता 1 वर्ष होईल तर 3 फेरालाच पोहते. ते आदतमध्ये 13-14 गुलाल आहे. ते देव बक्कासूर असेल, द्वारलीचा हरणे असेल, शिरसोडीचा रायफल असेल, अशा अनेक नामांकित नंदीवर पाहायला आहे. वादळकडे मी येतो. वादळ आपल्याला बऱ्याच दिवसानंतर इकडे 3 फेऱ्यात दिसला का? हा, वादळ खरं तर आधीकडे घोडा बैलामध्येच पळत होतं बरं बिनजोडला. एक ते आमचे त्यांचे चांगले संबंध असतील. मोहित कापसे म्हणून येवलाचे, त्यांचे आमचे खूप चांगले संबंध आहेत. आमचे बैल त्यांच्याकडे सांभाळते. त्यामुळं आम्ही निर्णय घेतला, कारण हे बी खोंड त्यानं सलग तिथं 36 बिनजोड, एकही बिनजोड हारलं नाही तिथं घोड्यात. बरं 36 बिनजोडचा मानकर आहे तो तिकडं. म्हणून आम्ही निर्णय घेतला की बोलावं इकडं तिकडं, आपल्या घाटावरती बोलावं पळवाय. आणि त्यानं आल्यापासून 4-5 गुलाल केलेत. वादळचा खांदा कुठल्या खांदी फिट पळतो? वादळ दोन्ही खांदी बाहेरनं पळतो. दोन्ही खांदी बाहेरनं फुल स्पीड आहे. आता आपल्याजवळ सोमा ड्रायव्हर वादळ विषयी काय सांगाल? वादळाला पण चांगलं स्पीड आहे हो. घोड्या गाडीत पडलेला वादळ आहे. असं काय नाही की म्हणजे की घोड्या गाडीला लय पळतं, चकडेला असं काय कमी, त्याचा काय विषय राहत नाही. वादळ पण चांगला पडला, म्हणजे 3 फेर बैल पडला. कार्तिकला तर सवय आपल्याला माहीतच आहे, कार्तिक 3 फेऱ्याचं तर आहे. पण वादळ त्या संग कड काढला, कड काढून 1 नंबर केला, हे महत्वाचं आहे सगळ्यात. बरोबर. त्यामुळं खांद्याला खांदा जुळत होता कार्तिकचा वादळचा. त्यामुळे 100% गाडी चांगली पडली. बरोबर. आता ड्रायव्हर कार्तिक आणि वादळ गाडी तर आता आज एवढ्या स्पीडनं पळाली, भविष्य कसं बघताय दोन्हीचं? भविष्यात माझं एकच म्हणणं, दोन्ही वासरं चांगली पडली अख्ख्या महाराष्ट्रात. फक्त कसं आहे, पुढच्या माणसांना पण वासरं बघून म्हणजे बाबा वासरं आजकाल कसं कमी जास्त होतं, हे क्षेत्र हेच आहे.
त्यामुळे पायरं माझ्या मनानं दोन्हीला पण चांगलं म्हणजे माणसांना पायरं द्यावं होतं का दोन्ही वाजता चांगली पाहिजे ही 100% मी स्टॅम्पवर लिहून देतो म्हणलं तरी. बरोबर आहे. आता कसं एक अडचणीत होतं एक मैदान समजा आपल्याला पण माहिती आहे बाबा दुखापत झाली असेल काय झालं असेल म्हणजे एखादं कमी पाहणार आहे 1-2 उड्या घेणार कमी बरोबर पण तीच माणसांना रोज धरून नाही की बाबा आज ही वासरू एक उडी कमी पडलं. त्यामुळे मी काय म्हणतो घरची तर त्यांची गाडी तर घरची गाडी चांगली पळते हे आपल्याला माहिती आहे स्वतः मी सांगतोय त्यांना कसं असतं पायऱ्यांचं लय अवघड आहे हो. आता तुम्हाला 1 मिनिट सांगतो लाडूची गाडी आता तुम्हाला पण माहिती आहे माझ्याकडे होती गाडी लाडूला तर 1 नंबरचा पायरा मागा गेलं नाही सगळी म्हणते थांब 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 म्हणजे नाही कोण म्हणतच नाही ना थांब पण मग मला काय करायला लागतंय खाली 3-4 नंबरचे बैल घेऊन बैल गुलाबात ठेवायला लागतोय. बरोबर आहे. पण पुढच्या माणसांना तर आपण काय किती समजून सांगणार. बरोबर आहे. पण एकदा नाही म्हणल्यानंतर आपण काय बोलू शकतो. बरोबर. भरत बावनला कधी कधी जॉब लागत नाही विचार करून माणसाचा बाबा हे माणूस आपल्याला नाही म्हणलाय बरं आपल्याला खाल्ला बैल काढून गुलाबात राहायचंय गुलाबात आपल्याला शिवायचंय हेच माणसाचं डोक्यात टेन्शन. बरोबर. त्यासाठी एवढी पश्चाताप करतात त्यांना म्हणजे गाडी पळून पण पायऱ्यासाठी अडचण येते. मित्रांनो पण माझं एक म्हणणं आहे पळतं त्याला पळतं म्हणलंच पाहिजे त्याला बैल दिलंच पाहिजे 100% बाबा नर मादी गाडी पळणार हे पण तुमचं एक उडी जास्त पळतं आमचं एक उडी कमी पळेल बरोबर ही तर मान्य आहे पण माझ्या मला सगळ्यांनी सहकार्य एकमेकाला करावं बैलगाडी क्षेत्रात बरोबर. एवढंच मी सांगू शकतो. बघू शकता आता सोमा ड्रायव्हर अनुभव ड्रायव्हर आहेत त्यांनी पण बरेच दिवस बघितलेत चढ उतार बघितलेत आणि आज या नंदींवरून पण ते उदाहरण देत आहेत. एवढे पळणार नंदी असून पायऱ्याला प्रॉब्लेम आहे त्यामुळे घरचा साज पळवण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि त्या दोन्ही नंदींनी पण तो सार्थ ठरवला. दोन्ही मालकांचं संपूर्ण टीमचं ड्रायव्हरचं नाव आज मोठं केलं आहे. वादळ आणि कार्तिक अशाच पद्धतीनं पुढं देखील तुमचं नाव मोठं करतील हीच तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद.